Hello students, this is Dr. Avantika Mankar. Today we will discuss the next topic of integration lesson, which is integration of composite functions. बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या फंक्शनचा इंटिग्रेशन काढायचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला माहिती नाही आहे, तेव्हा आपल्याला चेक करावं लागतं की त्याला कुठला तरी दुसरा फॉर्म आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पण अशावेळी आपल्याला प्रत्येक वेळेसच एक्स टू द पॉवर एनमध्येच दिलं राहील असं नाही आहे. आपल्याला कधीकधी अशाही पद्धतीने दिलं जाऊ शकतं, इंटिग्रेशन ऑफ 2x आणि मग त्याला स्क्वेअर वगैरे. ठीक आहे, तर मग अशावेळी हा तर 2 कॉन्स्टंट आहे, त्याला आपण 2 बाहेर घेऊन घेऊया. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने याला आपण सॉल्व करू शकतो. पण जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचे प्रॉब्लेम दिलेले आहे ज्याच्यामध्ये एक्सच्या जागेवरती इन केस साइन एक्स आहे, ओके, आणि साइन एक्सच्या पॉवरमध्ये तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे, तर आपल्याला याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. तर आपल्याला अशा वेळेस साइन एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, पण साइन एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला अशा ठिकाणी माहिती नाही. तर त्यावेळी आपल्याला इथे साइन एक्सचा पण नाही लावता येणार आणि साध्या एक्सचा पण नाही लावता येणार. तर अशावेळी त्याला अशा टाईपच्या फंक्शनला कंपोजिट फंक्शन म्हणतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये साइन एक्स दिलेला आहे, पण इट इज बिहेविंग लाईक एक्स टू द it is behaving like x to the power n, but it is not really x to the power n, but instead of x to the power n there is another function which is sin x. so अशा फंक्शन्सच्या वेळी आपण कंपोजिट फंक्शन वापरतो. मग अशा कंपोजिट फंक्शनला सॉल्व कसं करायचं, तर हे बघा, हे आहे त्याच्या मागचं लॉजिक की यामध्ये जेव्हा तुम्हाला एखादं फंक्शन दिलेलं आहे विच इज एफ आणि त्याच्या जागी दुसऱ्या कोणत्या तरी फॉर्ममध्ये दिलेला आहे म्हणजे जी ऑफ एक्स, तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कोणाचा, तर त्या एफचा. आणि हे आपण डेरिव्हेटिव्हमध्ये करत होतो असं की डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी एक्समध्ये आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन घेत होतो एफ डॅश एक्स, आणि ज्याच्या जागी आपण एक्सच्या जागी जे काही फंक्शन घेतलेलं आहे म्हणजे जी ऑफ एक्स, त्या जी ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी बाजूनी त्याला मल्टिप्लाय करत होतो. सेम आपण इंटिग्रेशनमध्ये सुद्धा करणार आहोत. पण इंटिग्रेशनमध्ये आपण काय करणार आहोत, तर इंटिग्रेशनमध्ये एक्सच्या जागेवर जो कोणी जी ऑफ एक्स आहे अशा पद्धतीने एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स जी डॅश ऑफ एक्स, म्हणजे आता एफ ऑफ जी ऑफ एक्स होणार. आपण जे डेरिव्हेटिव्हचं आपण ज्याला पाहत होतो, तर आपण अशा पद्धतीच्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व करणार, तर बघा इथे एक प्रॉब्लेम मी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण सिम्पली त्या 3x + 1 टू द पॉवर 5 म्हणजे इट इज बिहेविंग लाईक x टू द पॉवर 5 आणि एक्सच्या जागी कोण आहे, तर 3x + 1 आहे. तर अशा वेळी आपण काय करणार आहोत, तर इंटिग्रेशन ऑफ 3x + 1 टू द पॉवर 5 ला आपण एक्स सारखंच इंटिग्रेट करणार आहोत, म्हणजे एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म्युल्याने इंटिग्रेट करणार आहोत, विच इज थ्री एक्स + 1 टू द पॉवर 5 + 1 अपॉन 5 + 1 which is equals to 3x + 1 to the power 6 upon 6. ओके, पण इथे गोष्ट अशी आहे की आपण एक्सच्या जागेवर 3x + 1 घेतलेलं आहे, त्यामुळे जे आपण एक्सच्या जागेवर घेतलेलं आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनी त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच त्याला 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ
3x प्लस 1. बघा पॉवर 5ला करण्याची गरज नाही आहे बिकॉज आपण एक्सच्या जागेवरती 3x प्लस 1 घेतला आहे. टू द पॉवर 5 हा ऑलरेडी कशामध्ये पण चालू शकतो आहे. तर म्हणजेच या 6ला मल्टिप्लाय होणार 3x प्लस 1च्या डेरिव्हेटिव्हने. 3x प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह आहे 3. सो इट इज फायनल आन्सर विल बी, यू कॅन सी हिअर, 3x plus 1 to the power 6 upon 18. Okay, similarly for this example we can see there is integration of sin 5x. We have integration of sin x. Instead of x there is a 5x. Okay, so instead of x we will write 5x as it is and then take the derivative of 5x, not sin 5x, because sin x is a already function, extra one is 5x. जे एक्स्ट्रा असेल त्याचाच डेरिव्हेटिव्हनी आपल्याला त्याला डिवाईड करायचं आहे. म्हणजे याचं इंटिग्रेशन घेताना साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स, तर त्याचं इंटिग्रेशन आपण मायनस कॉस 5xच घेणार आहोत. पण डिवाईड करणार आहोत जे काही एक्स्ट्रा आहे 5x, तर 5xच्या डेरिव्हेटिव्हने त्याला डिवाईड करणार आहोत. म्हणजे मायनस कॉस 5x upon 5 will be the answer for this question. Next example we can see here, it is e to the power 2x. Here we can see we have e to the power x, instead of x there is 2x, so we will just integrate it like e to the power x, so e to the power 2x, and which is extra 2x, so 2x चा derivative will be 2, will be the answer here. I hope you understand this composite of function, and other examples we will discuss in another video. Thank you.